स्लीपर या कॉन्क्रीटमुळे आम्हाला किती त्रास होतो. मी लढतोय तुमचा कंबाला येईल मीच वाचवलं. बरोबर. हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी कमलाकर शेणॉय. मी आता गोडपदेव, या रस्त्याचं नाव काय, भोगले मार्ग, रामभाऊ भोगले मार्ग इथे आहे. आणि हे बघा कॉन्क्रीट रोड आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे कॉन्क्रीट रोड करण्यासाठी जे पाठी लागलेले आहेत. प्रत्येक कॉन्क्रीट रोड हा तोडला जातो. प्रत्येक कॉन्क्रीट रोड माझ्या डोंगरीला झालेल्या 3 दिवसाच्या आत किंवा 1 आठवड्याच्या आत तोडलेले आहेत आणि अजूनही तसंच आहे. असे प्रत्येक ठिकाणी फक्त फॉल्ट. हे कॉन्क्रीट रोडला डक्ट कुठे आहे? ह्याच्यामध्ये बघा डक्ट आहे का? बघा कुठेही डक्ट आहे. आणि हे ह्यांचं जे काय म्हणतात त्याला, हे जे टेंडर काढतात त्याच्यामध्ये डक्टसाठी पैसे घेतले जातात. डक्टसाठी मग काय गेले? डक्टसाठी ह्याच्या डक्ट आहे का हो? केबल आपली अशी गेलेली आहे. हा, आणि आता सरळ केबल, पण ह्या कॉन्क्रीटच्या मध्ये डक्ट असलं पाहिजे ना. इथे अजून तरी डक्ट नाही मिळाला. हा, आणि हा जो आहे चेंबर आहे, चेंबरचा पाईप आहे. हा, हे बीएसटीचे आहेत. यांना इथे रहाटे साहेबांनी काम थांबवलेलं आहे कारण त्यांच्याकडे योग्य परमिशन नाही. म्हणून रहाटे साहेब, तुम्ही फार चांगलं काम करत आहात, असेच व्हा. आता तुम्ही रहाटे साहेब, तुमचं हे तोडले कसे जातात? ह्याच्यात डक्ट नसेल तर कसं काय केलं जातं? आणि कॉन्क्रीट रोड करण्याची गरज काय? आणि कॉन्क्रीट रोड जर करायचंच असेल ते बाजूला त्यांनी डक्टिंगसाठी वेगळं काय करून किंवा जास्तीत जास्त त्याला लोकांना त्रास होणार नाही, एवढे पैसे खर्च होणार नाही. आज हिची 10 वर्षाची DLP पिरियड आहे. आता हे तोडल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर म्हणणार की आमचं संपलं संबंध, याच्यामुळे आमचा संबंध संपलं असं कॉन्ट्रॅक्टर म्हणणार. आणि ह्या जे सबस्टँडर्ड वर्क आहे त्याचाही फायदा त्यांना मिळला जातो. त्यामुळे लोकांनो जागृत व्हा की कॉन्क्रीट रोड ह्या मुंबईला घातक आहे. आणि त्याशिवाय मी सांगू इच्छितो की कॉन्क्रीट रोडमुळे 10 डिग्रीज गरमी वाढते, कारण गरमी रिफ्लेक्ट होते आणि संध्याकाळी सुद्धा त्या सिमेंटमधनं रेडिएशन येतात किंवा रिफ्लेक्शन होतो हीटचा 10%. आज मुंबईला जी एवढी गरमी झालेली आहे त्याला 2 कारण आहेत. एक कारण की कॉन्क्रीट रोडमुळे 10 डिग्रीज वाढले आहेत. आणि इथे कुठेही झाडं दिसतात का? बघा हो, इथे कुठेही झाडं दिसतात का? आणि जर झाडं लावली असती तर 10 डिग्रीज इथे कमी झाले असते. अशा प्रकारे आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर झोपलेले आहेत. त्यांना हे लक्षात येत नाही. त्यांना फक्त काय कळतं हे मलाच कळत नाही की ते कशाला इलेक्शनला उभे राहतात, ते काय करतात कामं. बेसिक गोष्ट जर त्यांना या आमच्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना कळत नसेल की सिमेंट रोडनी 10 डिग्रीज फॅरनहाईट वाढतं आणि झाडं न लावल्याने 10 डिग्रीज वाढतं. या 2 बेसिक गोष्टी जर आमच्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटरचे लाखो रुपयाचा पगार, बाकीचे एम्युनिटीज वगैरे घेतात, तर ह्यांना निवडून देण्यात काय अर्थ आहे का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उद्भवतो. आणि आपणही आपल्या आमदार, खासदारांना विचारावा की तुम्हाला आम्ही का निवडून दिलं आहे? का झाडं लावली जात नाहीत? का मोठी झाडं केली जात नाही? का छोट्या रस्ते कॉन्क्रीट केलं जातं? का मुंबईच्या गरमीची वाट लावता? का देशाची वाट लावता तुम्ही कॉन्क्रीट करून? बाहेरच्या देशात का डांबर चालतं, गोव्याला डांबर चालतं, कर्नाटकात डांबर चालतं आणि चांगले रस्ते आहेत. मग मुंबईला कॉन्क्रीट करण्याचा उद्देश काय? हा प्रश्न आपण विचारावा. जय हिंद.